नमस्कार, जय श्रीराम. हाय माझा आज नवीन ब्लॉग. तर बघूया माझ्या मुलीने आज किती पैसे जमा केले. तर खेळत आहे सध्या, पण नंतर ती खेळता खेळता तिचे मनी बँक बघणार आहे किती झाले तर पैसे जमा. तर बघूया. हाय गाईज, ही माझ्या मुलीची बँक आहे. खेळत होती, तिला दिसली खेळताना, अचानक ती घेऊन आली आणि म्हणाली मला याच्यामधले पैसे पाहिजेत. तर म्हटलं चला काढून द्यावे, म्हणून तिच्या पप्पांनी तिला थोडंसं काढायची मदत केली. तिच्या ज्यामुळे निघत नव्हतं तर काढत होते त्याच्यातले पैसे, पण त्यांच्यामुळे पण जास्त त्यांना एवढा वेळ बसणं झालं नाही, म्हणून ती म्हणत होती की तू काढ थोडीशी. म्हणून मग मी पण थोडीशी मदत केली आणि काढायला सुरुवात केली. तर पैसे काढत होती, ती बघत होती की किती आहे त्याच्यामध्ये. मी पण म्हटलं चला बघून घ्या किती आहेत पैसे. तर म्हणून मग मी पण बसली करायला तिच्यासोबत आणि काढत होते पैसे. त्याच्यामधून थोडे थोडे निघत होते त्याच्यातून. त्याच्यात 2, 3, 5 असेच पैसे होते. म्हटलं चला किती टाकले आतापर्यंत पैसे. काही तर 10, 5, 2 असे होते, फक्त नोट नव्हती, बाकी सर्व चिल्लरच होते. त्याच्यामुळे आम्ही बसलो त्या सर्वजण असे मस्त, तिच्या आजूबाजूला तिचे पप्पा आणि मी आणि ती, आणि बसलो व्हिडिओ काढत. म्हटलं चला बघून घ्या हिचे पण पैसे किती झाले किती नाही. तर लक्ष ठेवलं. तिचे पप्पा व्हिडिओ काढायला बसले, आम्ही दोघंजणी बसलो पैसे काढत. आता काढतच होतं तरी पण ते निघतच होते त्याच्यातून पैसे. काही तर असे त्याच्यात गच्च बसले होते, ते पण त्याच्यात पाणी गिनी बी खूप वेळा पडलं होतं. परी खेळता खेळता पाणी पण टाकलं होतं त्याच्याच्यानं ते अंदर जाऊन चिपकून बसले असे, एकाला एक चिटकून. चालू होतं काढणं, त्याची थोडीशी चिरपाळ केली आम्ही मधातच वरतूनच की बा पैसे येण्यासाठी खाले. ती म्हणत होती मला पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणून आम्ही बसलो. काढणं चालू आहे अजूनही कंटिन्यू चालू होतं. ती बघत आहे कोण काय करताय, पैसे किती निघतात तिचे. आम्हाला बघायचे होते ती आतापर्यंत तिने किती पैसे जमा केले म्हणून. चालू आहे. तिला खूप मजा येत होती, पैसे बाहेर येत होते तर त्याच्यातून. म्हणजे असं नाही की ते पैसे टाकले म्हणून तिला ते चॉकलेटसाठी पाहिजे होते तिचे पैसे. तिला चॉकलेट खायचं आहे म्हणत होती. खेळताना दिसलं म्हणून याच्यामध्ये पैसे टाकले म्हणे मी, म्हणून द्या म्हणून काढून. तुम्ही बघू शकता कशी मजा येत आहे तिला खेळताना. आता बघत आहे ती किती निघतात, कधी पूर्ण होतात. आता तिथे काढता बसू खेळ कंटाळा म्हणून सांग टाकून ते आता बघत आहे. लगेच झोपायला लागली. कधी होते मम्मी मला बघायचं आहे किती आहेत. तर बघू शकता तुम्ही. मी तिला पैसे काढूनच देतात तरी ते काही होत नाहीये. ते इकडे तिकडे पसरत होते, त्यामुळे मी थोडंसं करू लागलं तिला, तरी झालंच नाही. तिला म्हटलं तू काढ, तर तिच्याच्याने झालं नाही. शेवटी मी काढून टाकले पूर्ण. आता म्हटलं मोजूया, तर ती हात लावू देत नव्हती. काही तिच्या पप्पानं उचलून घेतले तिच्या जवळचे मेनने. आणि मी मोजायला बसली तर ती काही मला मोजू देत नव्हती. ती म्हणत होती माझे पैसे आहेत, मीच मोजणार आहे. बट आम्ही मोजले पैसे तिच्या पप्पानी मी. तर ते पूर्ण 500 रुपये भरले तिचे. म्हटलं चला आता याचं काहीतरी आणू म्हटलं तिला खेळणं, याचा ड्रेस घ्यावा म्हटलं मस्त छानपैकी. पण तिचं काही इच्छा दिसत नव्हती. ती म्हणत होती माझे पैसे मलाच द्या. तिला म्हटलं आम्ही दे तर नाही ऐकलं तिने. तिला म्हटलं मोजू दे, तर मोजू देत नव्हती. तरी तिच्या पप्पानी 5 मिनिटात मोजून केले वेगळे. त्याच्यात 10चे, 5चे, 2चे, 1चे असेच होते. 2-3 नोटा होत्या, ते तिच्या पप्पानी काढून घेतल्या 50च्या 100च्या. असे तिचे 500 रुपये झाले. चिल्लर 2-3च होत्या नोटा, 50च्या 100ची होती एक. आता तिला म्हटलं दे, तर नाही म्हणत होती ती. तर मग ती म्हणे मी माझ्याच याच्यात ठेवते.
आणि भरायला लागली त्याच्यामध्ये. दे मी देते का. आणि तू भरत होती मस्त एक 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 म्हटलं असं एक एक भरता भरता तर पूर्ण दिवस जाणार आहे याच्यातच. तर मग मी म्हटलं दे मी टाकू लागते तुला. तर नाही म्हणत होती अगोदर, नाहीच म्हणत होती. मग मी म्हटलं बरं जाऊ दे म्हटलं, कर म्हटलं तूच टाक. तर बसली ती एक 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 रुपया एक एक कॅन्टल. मग म्हणत होती की मम्मी मीच भरते. मी म्हटलं दे, असं असं नाही, असं भर. ऐकायला तयारच नव्हती. मी पण म्हटलं जाऊ दे भरतेस तर भर. तिला सांगत होती एक एक दोन दोन एक एक टाकू नको, दोन दोन तीन तीन टाक. पण ती ऐकायला तयारच नव्हती. म्हटलं बरं कर, तुझ्या म्हटल्यानं कर, काय करायचंय तुला. तर तिच्यातल्या आम्ही काही ना काही गायब करतच बसलो लगेच असे टाकत. बरं आहे थोडीसे पैसे वाचवते म्हणजे तिचे एवढे खर्च नाही आहेत. कधी तिचे पैसे असे इथं तिथं पडले तर ते पण आम्ही उचलून त्याच्यामध्येच टाकून देतो. तिला कोणी खाऊ घेऊ दिला की तो पण खाऊ आम्ही याच्यातच टाकतो, तिच्याच बँकेत. तिला म्हटलं दे मला, मी तुला चॉकलेट आणून देते. तर पैसे दिले आणि वापस म्हणते नको नको, माझे पप्पा चालतात म्हणून रिटर्न तिच्याच्यातच टाकून दिले. तिचे पप्पा बाहेर चालले, तिला म्हटलं चल. तर ती म्हणत होती की नाही माझे पैसे आहेत, मी भरणार आहे, मी नाही आहेत. म्हणून तिचे पप्पा म्हटलं बरं मग नको येऊ, मीच जातो. तर म्हणत होती जा, मी घरीच थांबते. तर तिच्या पप्पाची जाण्याची तयारी चालू होती. बट आम्ही बेडवर बसल्यामुळे तिला थोडंसं उठावं लागलं तिथून आणि दुसऱ्या ठिकाणी बसवायला लागलं. कारण की तो आमचा डबल सोफा कम बेड आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला करावंच लागते फोल्ड मारण्यासाठी. बट तेवढ्याच्यात मी पैसे उचलले. म्हटलं चला जसं हिच्याच्या पटकन टाकून द्यायचं, म्हणजे हे जास्त एक एक टाकत नाही बसत. बट ती लगेच आली, नाही नाही म्हटलं, वापस घेऊन घेतले माझ्याजवळून. आणि आता टाकणार आहे. आता टाकायला बसली, दोन दोन घेतले. बट बघू आता किती वेळ घेते दोन दोन टाकत बसते. तर दोन दोन तर हातात घेत आहे. बट बघू आता किती दोन दोन टाकणार आहे, एक एक टाकणार आहे. तिला म्हटलं बाई फास्टमध्ये कर ग, लवकर कर ग, आपल्याला काम आहेत. तर असं म्हणाले हो ग मम्मी टाकते. तिचे सर्व खेळणे तसे तसे पडलेले होते आजूबाजूला. आणि तिची बघतो मस्ती चालू त्याच्यातच की मी टाकणार आहे, मी टाकणार आहे. तिला मज्जा येत होती एक एक टाकायला, एक एक काढायला. बस ग परी, मी टाकून देते तुला. तर ऐकतच नाही, सदाच टाकणं चालू आहे तिचं. बघू शकता आता ती उठली. म्हटलं चला पटकन आपण टाकून द्यायचं. म्हटलं चला पटापटा पटापटा टाकून द्यायचं. मी लगेच चालू केलं टाकणं. पण त्याच्यात माझ्यामुळे पण जात नव्हतं. पण मी घेतल्या हातीच एकसारखं टाकणं चालू केलं. लगेच म्हटलं फास्टमध्ये लवकरच याच्यात हे पूर्ण पैसे टाकून द्यायचे म्हटलं. आणि हा डब्बा गायब करून ठेवून द्यायचा म्हटलं तिची बँक. नंतर अजून मला तेच कामं काढून द्या आणि घालून द्या त्याच्यात पैसे. बट पैसे खाली पडले होते. मग समजलं की ते पैसे खाली पडले म्हणून पैसे खाली काढायला गेली ती त्याच्यामध्ये. आणि तिथून आणतेही वाटते काढून, माझं लक्षच नव्हतं. पण तिचा आवाज आला खालून, बेडच्या खालून, की ती खाली आहे म्हणून. हा आणले पैसे तिने काढून. तिचे पैसे खाली पडले होते म्हणूनच ती खाली गेली होती वाटते. हां आणले आणि म्हणते हे पण ठेवून द्या आतमध्ये. मग म्हटलं चला बरं, हे पण पैसे ठेवून दिले. हो रे बाळा, चुप रा 2 मिनटं. परी थांब, मी पैसे टाकून देते तुला, थांब. आणि टाकत आहे त्याच्यात, तरी खतम होतच नाही आहेत.
म्हटलं चला लवकर म्हटलं पैसे एकत्र टाकून द्यायचे आणि मोकळं होऊन जायचं, म्हणजे ते त्याच्यात राहतात मग इकडं तिकडं पळत नाहीत पैसे. संपले आता, पैसे संपले, एकत्र टाकून दिले. आता ते बँक कुठंतरी ठेवून द्यावं लागणार, म्हणजे हिला दिसली नाही पाहिजे म्हणून. बघू आता ही काय करते काय नाही तर ते बँकेचं. थोडीशी भरली, अजून पूर्ण भरायला बाकी आहे. तिथपर्यंत काय माहीत भरली पाहिजे, बट पूर्ण बँक भरली की मग तिचं काही ना काही घेऊन घेऊ आम्ही. तिच्याच नावाचं घेऊन येऊ काहीतरी. अजून तर अर्धा डप्पाच राहिला, तेवढा 500 रुपये झाले ते आले. आता म्हणते मम्मी आता हे याच्यामध्ये टाकले का पूर्ण, तर मी म्हटलं हो टाकून दिले बाळा पूर्ण पैसे. आणि नंतर मी टाकून दिले त्याचे पैसे आणि ते बँकेत ठेवून दिली.